अख्खे 3 महिने पावसाने आपल्याकडे मान वळून सुद्धा बघितलं नाही. आता जेव्हा पिकांच्या हार्वेस्टिंगचा टाइम आला तर धो पाऊस पडायला लागला भाऊ. आणि 1 वर्षाचं नाही, हे दरवर्षीच झालंय. जेव्हा जेव्हा पावसाची आपल्याला गरज राहते तेव्हा पाऊस तर थेंबर सुद्धा पडत नाही, आणि जेव्हा पावसाची काहीच गरज नाही राहत तेव्हा पाऊस धो पडतो, इतका पडतो का आपल्याला डायरेक्ट नकोसा होतो. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की पाऊस ना आता उघडम बरं का, तेव्हा ना पाऊस अजून डबल स्पीडने आपल्याकडे येतो. आणि मागच्याच काही दिवसापूर्वी आपण आहे ना आपल्या गावामध्ये ना कबड्डीची आहे ना प्रॅक्टिस चालू केली बरं का पोरांची. आणि हा खेळ चालू करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आजकालची पिढी ना आपली दिवस रात्र मोबाईल मध्ये गुंतलेली बरं का. त्यामुळे ना हा खेळ निदान पोरांना थोडंफार तरी मोबाईल मधून बाहेर आणीन. आणि याच उद्देशाने आपण मराठी शाळेतल्या ग्राउंड मध्ये ना कबड्डीचे मॅचेस आहे पोरांचे चालू केले बरं का. कारण आहे ना पोरं नवीन काहीतरी ट्राय करायला लागले ना, पोरं निदान थोडेफार सुधारतील आणि मोबाईल मधून आहे ना बाहेर येतील. आणि मोबाईलचा वापर तर कमी होईलच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोरांची फिटनेस पण चांगली होईल. आणि कबड्डी असा खेळ आहे मित्रांनो ज्यामध्ये ना आपल्या शरीराचा आहे ना भरपूर मोठा व्यायाम होतो बरं का. आणि त्याचबरोबर ना आपलं शरीर पण एकदम बळकट होतं आणि आपला ना मेंदू पण एकदम चपळ होतो. आणि मग पोरांच्या फिटनेसचं तर झालं, पण आपल्या फिटनेसचं काय. म्हणूनच मित्र परिवाराला फोन केला आणि डायरेक्ट आहे ना आपण एकदम सनाट मध्ये ग्राउंड कडे ना निघलो बरं का. आणि वातावरण ना मित्रांनो कसं पण असू दे बरं का, पण व्यायाम करायच्या बाबतीत ना कधी सुट्टी नाही घ्यायची बरं का. कारण आहे हेल्थ इज वेल्थ. आणि मित्रांनो जेव्हा आहे ना मी व्यायाम करताना किंवा जिम मारताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ना, तेव्हा फक्त माझं एकच मोटिव्ह असतो का तुम्ही ना मोटिवेट व्हा बरं का व्यायाम करण्यासाठी. कारण आहे ना आपलं फक्त एकच काम आहे, लोकांना मोटिवेट करणं. आणि मित्रांनो जमल तितकं फिटनेसवर ध्यान द्या बरं का. आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.